शिरसी या कर्नाटकातल्या गावापासून 14 ते 15 किलोमीटर अंतरावर आणि जो मुख्य रस्ता आहे त्याच्यापासून 2 किलोमीटर आतमध्ये जंगलामध्ये सहस्रलिंगम हे पर्यटकांचं आकर्षण असलेलं ठिकाण आहे. ही जी नदी आहे ही अघनाशिनी नदी आहे. या नदीमध्ये सहस्र शिवलिंग आहेत. वरून एक 10-15 पायऱ्या खाली उतरून यावं लागतं. माकडं भरपूर आहेत, त्यामुळे आपल्याला आपलं सामान सांभाळताना कसरत करावी लागते. इथे लोक गाड्या घेऊन येतात. गाड्या घेऊन येतात आणि मग जेवण बनवतात. नंतर पवित्र नदीमध्ये स्नान करतात, तिथे पूजा करतात. अतिशय शांत आणि रम्य असं हे ठिकाण आहे. म्हणजे आपण इथे आलो की पटकन आपल्याला निघावंसंच वाटत नाही. जंगल असल्यामुळे आजूबाजूला कसलंही ध्वनी प्रदूषण नाही. लोक अगदी निवांतपणे आपला वेळ इथे घालवतात. वर गाड्या पार्किंग करण्यासाठी सोय आहे आणि पार्किंग करणारी लोकही आपल्याला खूप मदत करतात. आता आपण सहस्रलिंगचं दर्शन करून आता आपण परत निघालेलो आहे. परत निघताना आपल्याला मध्ये वाटेत सिद्धिविनायक नावाचं गणपतीचं मंदिर लागेल. तेही अतिशय पुरातन आहे. पण ह्या रस्त्याने पायी चालत जाताना आपल्याला इतका आनंद होतो. एक तर तिथे अतिशय गर्द झाडी आहे. एखादीच गाडी आपल्याला जाताना दिसते आणि त्या गर्द झाडीतून सूर्याची किरणं खाली जमिनीवर पडतात. कसलाही आवाज नाही. पक्ष्यांची कुजबूज आपल्याला ऐकू येते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जंगल असलं तरी इथे भीतीदायक प्राण्यांचा धोका नाही. त्याच्यामुळे आपण आरामात चालत जाऊ शकतो. अतिशय शांततेत या जंगलातून चालताना मला एक वेगळीच अनुभूती जाणवली. तुम्ही जर शिरसीला आलात तर नक्की सहस्रलिंग आणि सिद्धिविनायक या दोन्हींना भेट द्या. स्वतःची गाडी असली तर ते जास्त सोयीचं आहे, परंतु रिक्षासुद्धा आपल्याला इथपर्यंत घेऊन येतात आणि ते सगळी लोक चांगली आहेत, अतिशय मदत करणारी पण आहेत. तर असा हा जंगलातून वळणाचा रस्ता पार करत आपण हळूहळू मुख्य रस्त्याच्या दिशेने चाललो आहोत. आणि मुख्य रस्त्याच्या थोडंसं अलीकडे असलेलं गणपतीचं मंदिर आपल्याला आता लागणार आहे. हे आहे ते गणपतींचं मंदिर. अतिशय सुंदर लाल माती आणि इथून काही अंतरावरच मुख्य रस्ता आहे. बसेस जरी मुख्य रस्त्यावरून जात असल्या तरी सहस्रलिंगमचा थांबा नसल्यामुळे या जागेच्या या स्थानाच्या मागचा किंवा पुढचा थांबा आपल्याला घ्यावा लागतो. तर हे जे मंदिर आहे सिद्धिविनायकाचं हे सुद्धा अतिशय प्राचीन आहे आणि मोठंही आहे. हे या मंदिराकडे जाताना सारखा कोकणात असल्याचा भास होत होता मला. हे बघा किती मोठं प्रांगण आहे. सकाळची वेळ असल्याने सिद्धिविनायकाची पूजा आणि अभिषेक चाललेला आहे. काळ्या रंगाची अतिशय सुंदर गणपतींची मूर्ती आपल्याला इथे पाहायला मिळते. अतिशय मोठी मूर्ती आहे आणि
हे जे आहेत पुजारी ते त्यांची पूजा करतायत आणि अभिषेक करतायत. तर ही अतिशय सुंदर आणि मोहक अशी गणपतींची मूर्ती आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.